चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वर्ग काढण्याची शेवटची पद्धत किंवा वर्ग काढण्याची शेवटची ट्रिक। आता यामध्ये पण पुन्हा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे 1 ते 10 या संख्यांचा पहिल्यांदा आपल्याला वर्ग माहीत असला पाहिजे। तर बघा 1 चा वर्ग असतो 1, त्यानंतर 2 संख्या आहे ती 2 चा वर्ग आहे 4, 3 चा वर्ग आहे 9, त्यानंतरची संख्या आहे 4, 4 चा वर्ग आहे 16, 5 चा वर्ग आहे 25, त्यानंतर 6 चा वर्ग आहे 36, त्यानंतर संख्या येते तुमची 7, 7 चा वर्ग आहे 49, नंतर येतं 8, 8 चा वर्ग आहे 8 8 64, नंतर 9 आहे 9 चा वर्ग आहे 81 आणि पुढची संख्या आहे 10, 10 चा वर्ग आहे 100। ठीक आहे, तर 1 ते 10 अंकांचे वर्ग लिहिलेले आहेत। आता आपण एक उदाहरण बघूयात आणि उदाहरणाच्या मदतीने वर्ग कसे काढायचे ते समजून घेऊयात। समजा मी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे 24 चा वर्ग। ठीक आहे, आता 24 चा वर्ग काढताना काय करायचं आहे बघा, एकक अंकी संख्या कुठली आहे, एकक स्थानी आपली संख्या आहे 4, त्याचा वर्ग काढा। 4 चौक 16, तो तिथेच मांडला शेवटी। त्यानंतर शेजारची संख्या आपली आहे 2, 2चाही वर्ग काढा, तो आला 4। आता खालच्या लाईनमध्ये काय करायचे तर बेरजेचं चिन्ह द्यायचे आणि खाली एकक स्थानी 0 हा फिक्समध्ये लिहायचाच आहे। आता पुढे काय करायचे तर 2 गुणिले 4 गुणिले 2 यांचा गुणाकार करा। ठीक आहे, आणि तो गुणाकार तुमचा किती येणार आहे तर तो गुणाकार येतो 16। तो 16 नंबर कुठे लिहायचा, शून्याच्या शेजारी। मग आता आपल्याला संख्या जी मिळालेली आहे त्या संख्यांची बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळेल 24 चा वर्ग आहे 576। ठीक आहे, तर सोपी ट्रिक आहे ही। आता दुसरं अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण। समजा मी ती संख्या लिहिलेली 49 चा वर्ग। मग आता 49च्या वर्गामध्ये आपल्याला काय करायचे, एकक स्थानी जी संख्या तिचा वर्ग लिहा, 9 गुणिले 9 81, त्यानंतर शेजारी आहे 4, 4चा वर्ग लिहा 16, खाली लिहायचं 0 आणि त्यानंतर 4 गुणिले 9 गुणिले 2 यांचा गुणाकार किती येणार आहे तर तो गुणाकार येतो आपला 72। ठीक आहे, मग आता खालच्या लाईनमध्ये शून्याच्या शेजारी तुम्ही काय लिहिणार आहात तर उत्तर त्याचं आलेलं 72 ते खाली लिहिलं। आता वरची संख्या आणि खालची संख्या यांची बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर 49चा वर्ग तुम्हाला मिळेल 2401। आता तिसरं उदाहरण बघूयात। तिसरं उदाहरण मी घेते 28चा वर्ग। आता 28चा वर्ग करताना पुन्हा आपलं ठरले तेच, 8चा वर्ग पहिल्यांदा बघा, तो आहे किती 64, तो तिथे मांडला। त्यानंतर 2चा वर्ग आहे, 2चा वर्ग किती असेल 4, तो लिहिला। नंतर आपलं ठरलेलं एकक स्थानी 0 लिहायचं म्हणजे लिहायचंच। त्यानंतर जेवढ्या संख्या दिसतात वर्ग काढण्याच्या तेवढ्या सगळ्या संख्या घ्या, त्यांचा गुणाकार करा। काय दिसतंय 2 गुणिले 8 गुणिले 2 दिसते। गुणाकार केल्यानंतर तुमचं उत्तर येतं 32, ते 32 शून्य शेजारी मांडायचं। आता बेरीज करा आणि बेरीज जर केली तर तुम्हाला माहिती इथे आपल्याला मिळणारे 28चा वर्ग किती असेल तो 784। त्यानंतर चौथं उदाहरण बघूयात आपण। बघा आता पहिले उदाहरण तुम्हाला समजले असेल, आता आपण चौथ्या उदाहरणाकडे जातोय। चौथं उदाहरण मी घेतलेलं आता 92चा वर्ग काढूयात आपण, तेही नेहमीचा गुणाकार न करता। ठीक आहे, आता ठरल्याप्रमाणे कामं करत राहायचे। शेवटच्या संख्येचा वर्ग मांडा, 2 दुणे 4। आता इथे फक्त एकदा बघा तुम्ही आणि त्यानंतर काय असणार, इथं एक अंकी संख्या आहे, त्यामुळे न चुकता शेजारी 0 द्यायला विसरू नका आणि 9चा वर्ग नेहमीसारखा लिहा 81। बरोबर, आता खालच्या लाईनमध्ये आपलं ठरलंय काय तर 0 लिहायचा आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार। मग राहिलेल्या संख्या कोणत्यात तर 9 गुणिले 2 गुणिले 2। ठीक आहे, यांचा गुणाकार केल्यानंतर 36 होतो आणि शेवट 0 लिहिलं। आता बेरीज करा, बेरीज तुमची किती येणार आहे तर ती बेरीज येईल 8464। हा झाला तुमचा 92चा वर्ग। आता एक शेवटचं उदाहरण घेऊया आणि वर्गाचा व्हिडिओ आपण इथे थांबूयात। ठीक आहे, 89चा वर्ग। आता पुन्हा काय करायचे, 9चा वर्ग 81 लिहून टाकला, त्यानंतर 8चा वर्ग शेजारीला गेल्या 64, खालच्या लाईनमध्ये 0 लिहायचं, त्यानंतर 8 गुणिले 9 गुणिले 2 यांचा जो काही गुणाकार असेल तो तुम्हाला मांडायचा आहे। ठीक आहे, मग आता काय गुणाकार असेल 9 दुणे 18 आणि 8 8 किती असेल तुमचं 144। मग मी 144 मांडलं। आता तुम्हाला फक्त करायची आहे बेरीज आणि बेरीज तुमची किती येणार आहे तर ती बेरीज येईल तुमचा 89चा वर्ग 7921। ठीक आहे, तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील या चॅनलची लिंक शेअर करा। थँक्यू।